आखाती देशांमध्ये युद्ध सुरू झालं आणि हळूहळू त्याचा फटका हा भारताला देखील बसू लागला आणि भारतातले जे हॉटेल व्यावसायिक होते हे पहिले होते ज्यांना हा फटका बसला, कारण की कमतरता झाली कसली तर गॅसची, आणि गॅसमुळे कुठेतरी हे हॉटेल व्यावसायिक आहे त्यांचा जो व्यवसाय होता तो ठप्प होऊ लागला. पण हॉटेल व्यावसायिकांसोबतच हा फटका अजून एका इंडस्ट्रीला बसला, तो म्हणजे बेकरी इंडस्ट्रीला. आणि बेकरी ही अर्थात मुंबईत सध्या गॅसवरती सुरू होती आणि गॅसच्या कमतरतेमुळे कुठेतरी बेकरी सुद्धा आपण पाहिलं की बंद झाल्या. रमजानमध्ये सुद्धा आपण फिरलो होतो, बॉम्बे रोडला अनेक बेकऱ्या या बंद होत्या. पण सध्या मी आहे वडाळा येथील मराठा बेकरीमध्ये. मुंबईत एका मराठी माणसाची ही बेकरी आहे आणि आज या बेकरीमध्ये आपण आलेलो आहे. इथे हाच मोठा प्रॉब्लेम झाला. इथे सुद्धा आपण पाहिलं तर ही बेकरी आधी गॅसवरती होती, पण गॅसचा तुटवडा झाला आणि त्याच्यानंतर ही बेकरी जी आहे ती कम्प्लिटली डिझेलवरती शिफ्ट केली गेली. आपण इथे आपल्यासोबत खरं तर बेकरीचे मालक अजिंक्य स्वतः आहेत. अजिंक्य, गॅस कमतरता भासली, अनेकांना फटके बसले, म्हणजे हॉटेल व्यावसायिक इंडक्शनवरती शिफ्ट झाले. तुम्ही काय मार्ग? आम्हाला गॅस नसल्यामुळे आम्हाला डिझेलवर हा एक पर्याय होता, पण डिझेलचा पण पर्याय तसा एफिशियंट नाही आहे, पण ठीक आहे, होऊन जात आहे. आणि सेकंड गोष्ट म्हणजे एकेकाळी डिझेल बर्नरला कोणी विचारतही नव्हतं, पण जसाच तुटवडा झाला गॅसचा तसं डिझेल बर्नरची सुद्धा मागणी वाढली. तर आज एक डिझेल बर्नर जर तुम्ही घ्यायला गेलात तर कमीत कमी तुम्हाला 97,000 तरी पाहिजे इको फ्लॅम या कंपनीचा डिझेल बर्नर घ्यायला. ओके. आणि जर तुम्हाला गॅस बर्नर असेल तर कितीला मिळतो? 97,000ला तो पडतो. तो असताना तुम्हाला डिझेलचा घ्यावा लागला बर्नर. एक्झॅक्टली. अच्छा, आम्हाला तुमचा सेटअप दाखवा जरा, कसा केला सेटअप तो. नक्की नक्की. इथे आपण एक डिझेलची टँक ठेवली आहे आणि आपण एक डिझेलचा जो बर्नर असतो तो फक्त गॅस बर्नरवरून डिझेल बर्नरवर शिफ्ट केला आहे. ओके. तो इथे आपण दाखवतो. हा बघा, खाली डिझेल बर्नर आहे. ओके. हा तुम्ही आता नवीन लावला? हो, नवीन बर्नर लावला. आणि आधी इकडे गॅस बनवता, म्हणजे तुम्ही ही जी मशीन आहे ही तुम्ही दोन्ही बर्नरसाठी युटिलाइज करू शकतो. सध्या काय होतं याच्यामध्ये? आता सर टोस्ट बनत आहेत, व्हीट टोस्ट आहे, नो मैदा नो शुगर. अच्छा. सात्विक आपली बेकरी तशी म्हणायला गेलं सात्विक बेकरी आपण म्हणू शकतो, कारण की आपण ज्वारी, नाचणी आणि व्हीट टोस्ट हे सगळं बनवतो. ओके. आता मला सांगा, आपण हे ते बेक होतंय, पण काही टाइम ड्युरेशनचा फरक पडतोय का गॅस आणि डिझेलवरती? हो सर, खूप म्हणजे फरक पडतो. डिझेलवरती थोडा जास्त वेळ लागतो, त्यामुळे डिझेल कन्झम्पशन वाढलेलं आहे ॲज कम्पेअर टू गॅस. आणि कसं आहे, जसं तुम्ही बघू शकता की ते गॅस मिळत नाही आहे, लेबरर्स मायग्रेट करत आहेत त्यांच्या नेटिव्ह प्लेसमध्ये. आता आमची जी काही लोक जी फेब्रुवारीमध्ये सुट्टीला गेली होती तर त्यांना हे माहिती नव्हतं की ते वॉरमुळे की ते गॅसचं शॉर्टेज येणार वगैरे. आता त्यांना परत रिटर्न यायचं आहे, पण त्यांचे आई वडील त्यांना थांबवत आहेत की नाही, तिकडे लॉकडाऊन झालं तर परत ते कसं काय परत येणार जाणार. कुठेतरी मध्यंतरी अफवा पण आली होती की लॉकडाऊन होईल म्हणून, आणि त्यामुळे ते अजून माझे कमीत कमी 6 ते 7 जे लेबरर्स आहेत ते येत नाही. ते काय करायचं इकडे तुमच्याकडे लेबर? ते पॅकेजिंग वगैरे सगळं, पॅकिंगचं वगैरे सगळं बघायचे, हेल्पर होते. आज मी आपली जी माणसं आहेत त्यांना थोडं विश्वासात घेऊन त्यांना थोडं ओव्हरटाईम देऊन त्यांच्याकडून करून घेतो सर. ओके. म्हणजे एक माझा लेबर कॉस्ट अजून वाढलाय, कारण की मी जी छोटी कामं आहेत ती मोठ्या सिनियर स्टाफ कडून करून घेतोय, मग त्यांना त्या हिशोबाने मला ओव्हरटाईम सुद्धा त्या हिशोबाने द्यावं लागतं. कुठेतरी पॅकेजिंगचा इश्यू झाला तुम्हाला, 5 ते 6 लेबर कमी झाले. आणखी मला विचारायचं होतं की हे जे प्रोडक्ट बनतंय तर तुमचा टर्न अराउंड टाइम वाढला असेल प्रत्येक प्रोडक्टचा? ऑब्व्हियसली सर, टर्न अराउंड टाइम वाढला. जिथे आपलं प्रोडक्शन कुठेतरी कमी झालंय का? हलकं प्रोडक्शन कमी झालंय. आज माझ्याकडे मस्का खारी नाही आहे, पण मस्का खारी बनवायला परत मला 5 ते 6 तास लागणार आहे. सो ह्याच्यामुळे काय होत आहे, टर्न अराउंड टाइम मुळे परत म्हणजे प्रोडक्शन स्लो हो झालंय, खूपच त्या प्रोडक्शनवर फरक पडलाय. आपण पाहिलं की मराठा बेकरीचे अजिंक्य सुद्धा आपल्यासोबत होते आणि आपण त्यांच्या सध्या किचन मध्ये आहोत. त्यांनी एका बाजूला आपण पाहिलं तर डिझेलची टाकी लावलेली आहे. डिझेल मार्फत सध्या हे यांचं जे किचन आहे ते सुरू आहे आणि कुठेतरी टोस्ट असेल, खारी असेल, ते आपण प्रॉडक्ट्स बघतोय हे सगळे सध्या डिझेलवरती बनवणं सुरू केलं. पण अर्थात कुठेतरी वेळ जास्त लागतो डिझेलवरती. महत्वाचं म्हणजे दुसरी गोष्ट की म्हणजे त्यांचे मजूर जे होते, जे गावी गेले होते, ते सध्या परतले नाहीत, कारण की त्यांना कुठेतरी भीती आहे की इथे गॅस नाहीये तर इथे आम्हाला आमची नोकरी टिकेल का, किंवा आम्हाला इकडे जेवण मिळेल का. ह्या सगळ्या गोष्टी आहेत ज्याचा फटका सध्या बेकरी व्यवसायाला बसतोय. पण त्यातूनही मार्ग काढत अजिंक्य
जे आहेत ते आपला व्यवसाय हा टिकवून ठेवतायत आणि फुल फ्लेजमध्ये चालू ठेवण्याचा प्रयत्न. व्हिडिओ समीशांच्या न्यूज 18 मराठी मुंबई.